गुळ खोबरे वाटला सोडली दुरडी. इकडे बघा राजी, इकडे बघ. ते एकच काळच पाहिजे म्हटलं, तेच पाहिजे. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. येस, आणि आज तुमचं जे मनातल्या तुमची सगळी कामं आहेत, जे तुम्हाला करायचं ते सगळं व्यवस्थितरित्या पार पडू देत. आज आहे माझ्या घराचा उंबरठा पूजनाचा दिवस. खूप दिवस पुढे पुढे ढकलून शेवटी ते आज आलेलं आहे. आणि आज ॲक्च्युअलमध्ये घराची वास्तुशांतीची तारीख मी फिक्स केली होती, पण माहिती आहे तुम्हाला लास्ट ब्लॉग ज्यांनी बघितले त्याने काय झाले ते. पण ठीक आहे म्हटलं, आजच्या मुहूर्तात निदान उंबरठा पूजन तरी आपण करून घेऊयात. सगळ्याच गोष्टींना लेट झाला. आता सचिन आलेले आहेत, ते गडिंग्लजमध्ये थांबलेले आहेत आणि मी भाऊ वगैरे सगळे इथून चाललेलो आहोत. गडिंग्लजमधून आत्या येतील तर मग आता निघालोय. अर्ध्या वाटेत आहे, बाबाला घ्यायचं. इथं मम्मी राजश्री पाठीमागे आरव बसलाय, उंबरठा घेऊन समोर विनू बसलेले. तर मग आरव आज पहिल्यांदा घर बघणार आहे. बाबा आलेले परत मध्येच पाहुण्यांचं जे लग्न होतं जवळच होतं, मग बेळगुंदीच्या इथं उतरले. ते म्हटलं लग्न करू, तर म्हटलं ठीक आहे. गाडीने त्यांना उतरवलं आणि आता आम्ही चाललोय घरी. आता बघू काय काय इथं आणि किती काय काय गोंधळ घालून ठेवले. तो अक्कत आलाय, तिथून असं बघत आलास ना. आरव दादा आलाय काय, आरव दादा आलाय का, तिथून बघत आलास ना, तिथून असं बघत आलास ना. हळू त्या बाजूने आला असतास. सिया सिया नंबर आहे सिया 51 92 56 या अरे मग ते त्यांना जरा जास्त खायला गंगाजल शिंपडायचं आणि मित्र आधीच्या बाजूला सचिदाना करा मी ना शेपटी हे मुंबईत माणसं आहे, त्यांना सवय आहे. म्हणून पुढच्या वर्षीच्या हम 51 डिग्री सेल्सियस भी सह चुके. वातावरण चालू. मला सवय होती. मम्मी चालणार आहे. मामी उंबरठा जेव्हा आला आणि त्याचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती जेव्हा टाकला आणि तुम्ही बघितलं, खूप जणींनी चौकशी केली की उंबरठा कुठून घेतला आणि उंबरठ्याचे पूजन करतानाचं नक्की दाखव. तर आता पूजा तर आम्ही करतोच आता उंबरठ्याची. असं झालं होतं की वास्तुशांती मी 14 तारखेला ठेवली होती, पण खूप सारी कामं राहिल्यामुळे ती नाही झाली आणि आम्ही खूप गोष्टी केल्या होत्या. पण कधी कधी होतं, काहीतरी अडचणी येतात आणि कामगारांच्या डिलेमुळे ते झालं. मुहूर्त पण आहे आणि सगळेच आहोत. म्हटलं उंबरठा याच दिवशी बसवून घेऊ. तसं आमचे भटजी जे होते त्यांनी पण सांगितलं, त्यांना पण मी दुसरी वास्तुशांती मग घ्यायला लावली. उगाच कशाला टटवून ठेवू, कारण आता कसं अधिक महिना सुरू होते. मग आता उंबरठा पूजन करायचं म्हटलं तर आता काय करायचं, कारण भटजी तर कोणी नाही आहेत, कसं करणार. मग ज्यांच्याकडून मी उंबरठा घेतलेला आहे, मंडलिक काका हे त्यांचं इन्स्टा पेज आहे. खूप साऱ्या प्रकारचे उंबरठे ते बनवून देतात आणि मी जो घेतलेला आहे तो सागवानी लाकडामध्ये करून घेतलेला आहे उंबरठा त्यांच्याकडून. आणि मला ते डिझाईन पण फार आवडलं होतं. मग त्यांनी ते मला बनवून दिलं. 8 दिवसामध्ये इकडे येऊन पोहोचलं. मुंबईमध्ये असते तर लवकर मिळालं असतं, गावी यायला थोडासा उशीर झाला. मग ते सगळं घेऊन आम्ही गेलो. त्याच्यासोबत त्यांनी सामग्री देतात पूजेची पूर्ण. चांदीची तार पण असते त्याच्यामध्ये, तांब्याची पट्टी पण असते, खूप साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे जल पण असतं, गंगाजल पण असतं, त्याच्यानंतर गोमूत्र पण असतं, गुलाबजल असतं, 7 प्रकारची माती असते आणि खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे पंचरत्न पण असतात. जे तो आता आर्किटेक्ट यायला लागला, त्याला जरा समजावून सांगतो, गोळ्यातच घेतो त्याला. तुझा धंदा मी चालवलोय मला का घेऊन यायलीस तू, असं म्हणतो त्याला. गाडी कसा गंगाजल शिंपडा कुणावर उंबरठ्यावर शिंपडा काय
नाही ग बाई, गोमूत्र आणि गंगाजल जिथं बसवणार तो उंबरठा तिथं पहिला शिंपडायचं. हा. असं व्यवस्थित सगळीकडे शिंपडायचं. लागायचं ते आणि उठलं की इथंच घेणार ना, काय आतमध्ये घेणार उंबरठा इथंच लावणार ना आपण? होय ना ते? इथंच की दार कसं लागणार? एवढं ह्या भागामध्ये एवढं हा पूर्ण एवढा साईज आहे, त्यामुळे असं पूर्ण शिंपडते. तो बी उमराचा आहे अहो. त्यांना आधीच राजा शिंपला बरं एवढं फुगायचं ते नाही तर पुरे पुरे घ्या तुम्ही झालं नेम झालं झालं. शिंपडलं झालं की पुढे हे घ्या. माझ्या रूम मध्ये सरळ गेलो. आज वास्तुशांती लग्न मुहूर्त लय येतात लग्न आता यावेळी मोठा वास्तुशांती जीवित आहात. रणवीर काय रणवीर नाही होय तिकडं. माझ्या रूम बघ. मंडलिक काकांनी एक व्हिडिओ देखील आम्हाला पाठवला होता. त्यासोबत उंबरठा पूजन कसं करावं याची देखील माहिती दिली होती. त्याप्रमाणे आम्ही करत होतो. ते बोलले होते की जर गुरुजी मिळाले तर ठीकच आहे, आणि जर काही इश्यू आलाच तर तुम्ही अशा प्रकारे पूजा करू शकता, किंवा काही अडचण आलीच तर मला तुम्ही व्हिडिओ कॉल करा, मी त्यावरती सांगेन तुम्हाला. मग त्यांनी जशा पद्धतीने आम्हाला पाठवलं होतं ना, त्याच पद्धतीने बघून आम्ही करत होतो. आता शेवटी काय करणार, पर्याय नाही आहे. पण छान झाली, सगळे लोक आपले सोबत होते ना, त्याच्यामुळे मग नरेंद्रला म्हटलं की तुम्ही वाचा, त्याप्रमाणे आम्ही करतो पूर्ण पूजा जी आहे ती. काका दिवडची अक्षता सोडल्या नाही थांब जरा. अक्षता घेऊन श्री गणेशाचे व आपल्या कुलदेवतेचे, वास्तुदेवतेचे आणि सद्गुरूंचे, स्वामींचे नाव ना, त्या रामनाथ सोड. भगवानाचे नाव घ्यायचे. श्री गणेशा कुलदैवत सद्गुरू आणि वास्तुदेव. बरं ठीक आहे. काय नमहा अरे तिथे जेवायचं आहे. आता आपल्याला 7 प्रकारच्या मात्या, कुठे आहे? काहीतरी बकवास. 6 प्रकारच्या वनस्पती हा पुढे पावडर दिलेली आहे. ती ज्या ठिकाणी उंबरठ बसवणार आहे त्या जागेवर टाकावी. टाकली. तदनंतर तर ते सार्थक होत आहे. दक्षिण लगेच सार्थक होत नाही. यो भडची लय महाग आहे. आरती झाली. बघितली. तेल तिकडे आहे वाटतं. अरे तिथे जेवायचं ठेवलंय ना म्हणून. आमची गाडी नाही आमची गाडी नाही. टू 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 रोड टू. करायला होय, बरं झालं बाई, लई खराब झालाय. लई खराब झालाय. मी बी तेच बघितलं किती खराब झालाय रोड. पण ते राहणार कसं का तुमचं? ह्यो प्रसाद झाला. पुढे काय नाही. पंचरत्न तामणामध्ये घेऊन त्यांना पाणी घालावे. भटजी छान आहेत हो. दक्षिणा पिठी होती ते राही ना. पंचामृत चमचा घ्या आता. नाही हात कशा वागलो नामराजन केलं. पंचामृत आणि गंगाजल घातलं जात. नाही नमुने आहे ते. त्याच्यावर पंचामृत आणि गंगाजल घाला. काय चिकटवायचं ह्याच्यामध्ये पंचमृत आहेत ना, ते फेविक्विक लावून चिकटवायचे सेलोटेप. कशावर लावणार ते, हुमऱ्यावर कुठे लावणार, हुमऱ्यात रे. नंतर लावूया की ते. आता लाव. असू दे, घेऊ काय गरिबाची चेष्टा करायची. नाही तिथं चौकडी घ्यायची होती. तांब्याच्या पट्टीवर 5 राजीमाई पाटी ठिकाणाचा स्वस्तिकावर फेविस्टिकने चिटकावी. काढते. भटजीला भूक लागली. पत्री भाषेत लग्न आहे. जाल का मी तिकडं? तुम्ही अजून जरा लेकराचं फुलं वाहून त्यांची पूजा राजीमाई पाटी हो थोडस. हो साखरेचा नैवेद्य रणवीर ते ठेव हातातलं तुझ्या. जय देव जय देव जय. हा देवा.
आत्या, साक्षी, नयू, त्याच्यानंतर पराग, मुलं आली होती, बाबा होते, त्याच्यानंतर आम्ही घरचे होतो. तर एवढ्या लोकांनीच आम्ही करून घेतली पूजा. आता असं वाटत होतं की आज पूजा असती, वास्तुशांती झाली असती एकदाची आणि सगळं कंप्लीट झालं असतं, पण राहू दे आता. जे होते ते चांगल्यासाठीच. आता म्हटलं अजून 1 महिना वाट बघूयात आपण आणि तोपर्यंत कंप्लीट होईलच. मस्त छान पूजा केली आणि त्याच्यानंतर नमस्कार केला वास्तुदेवतेला आणि आपण हेच म्हणतो, आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा येऊ देत आणि आपलं घर नेहमी समृद्धीनं भरत राहू देत. आपल्या घरात नेहमी चांगल्या व्यक्तींचा प्रवेश हा होऊ देत. कसं वाटलंय नयन? ए नयू, एवढं बेड केवढं झालंय? बाई 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 स्टोरेज का काय? साड़ियाँ सब कुछ रहनी चाहिए. इथे काय आहे? इथे काय ठेवणार आहे? कुठे काय माहित त्याचं अजून काय प्लॅन आहे, मला काहीच माहित नाही. इथे कसं वाटतंय? त्याचं खाली उडून तू पहिल्यांदाच बघायला लागलीस का? हे झाल्यावर पहिल्यांदाच बघायला लागले. बेड छोटा केलाय काय? हा, दोघांसाठी बॅग होती. आणि कोणी बेडरूम बघून मी येऊन वर बघून गेले आली, छान आहे, आवडलं, मस्त वाटतं. आणि फर्निचर पण छान झाले. आता कधी कम्प्लीट होते काय माहित. एवढं तरी छान झालं. कधी होते काय माहित बे कम्प्लीट, मला आले टेन्शन. नाही, छान आहे, छान शांत आहे एरिया पण. आणि मेन म्हणजे उजेड आहे बाई. हा. एवढा अंधार असतंय. तरी केलं आता बऱ्यापैकी. त्या दिवशी आलेलं हे तर काहीच नव्हतं लावलेलं, तरी बऱ्यापैकी बेडचं पण काही नव्हतं काम. आता 8-10 दिवसात आलेलं तेव्हा तेवढं. अरे वा, छान केलं. आता केलंय ना, अजून हे करायचं आहे, आवरायचं आहे. आणि ऐकलीस काय ते कट केलं नव्हतं काय? कुठलं? पिल्लू चल तुझी रूम दाखवतो, कुठं झोपायचं दादी. तुझी पण फक्त त्रास द्यायला लागला, इथं यायचं आपल्याला. बघ, हे आपलं घर आहे. सगळी येतो इथून कोण येते की काय? सगळे इकडे इथलं अजून व्हायचं आहे, इथं आणसायचं आहे, इथं पण सांगितलं बेड लहान वाटे ना आता, नो? आणि नंतर होते की बाई अजून लांब पाहिजे, उंची हाईट जास्त पाहिजे होती, जरा उंच पावते. कम्प्लीट झालं. नाही, गादीवर बरोबर येते ते, उंची बरोबर आहे. बेड कम्प्लीट झालंय. नाही, उंची बरोबर आहे पण चला चला, मी काय बोलतच मी नाही. अंगावरती जर एखादं काम घेतलं तर त्या कामामध्ये 1000 चुका काढतील. खरं स्वतःच जर ते काम कारण का माहितीये त्याचं कारण मी तुला सांगतो. त्याचं स्वतः कारण मी तुला सांगतो. त्याचं कारण हे आहे की तुझ्यासाठी जी भेटणारी गोष्ट आहे ती सगळी परफेक्टच असावी. चला मग स्वतः घ्यायच्या अंगावरती, काय स्वतः घ्यायचे ना अंगावरती. तू घेतलीस अंगावरती म्हणून. ए हात सोडू नकोस. सोडली दुरडी. इकडे बघा राजी, इकडे बघ. होय होय, कमी झाले कमी झाले, एकदम टोन मध्ये आलाय तुम्ही. चला माझ्यासोबत उद्या पळायला चला मग. चला आता झाले, सगळं आवरले. सगळं कापलं. पहिला छोटा होता ना रस्ता. तुम्ही ह्या रस्त्यावर आलेलंच नाहीये एवढं. अरे आता कुठे आलो, हे बनवल्यानंतर पहिल्यांदा आलो. मला वाटतं मीच 2 वेळा आली काय की. मग पूजा आवरली. राजश्री त्यांच्या कारमधून, राजश्री, मम्मी, विनू आणि नरेंद्र 4 जण कोवाडला निघाले. आम्हाला सुळ्याला जाऊन मग बोलकेवाडीला जाऊन घरी जायचं होतं. त्या लांब पल्ला होता, म्हटलं आधी पहिल्यांदा सुळ्यामध्ये गेलो आम्ही. बाबा घरीच थांबले होते कारण ते बोलले होते की मी एक अर्धा दिवस सुळ्यामध्येच राहणार आहे म्हणून. कारण आमचं घर वर्षभर बंद असतं, कोणीही आम्ही येत नाही कारण रस्त्याचा प्रॉब्लेम होतो कधी पावसाळ्यामध्ये जास्त. त्यामुळे उन्हाळ्यामध्येच यायला बरं पडतं, गाडी पण आतमध्ये जाते घरापर्यंत आणि ते बेटर ठरतं. त्याच्यामुळे सगळेच बाबा कधी कधी म्हणतात की मी गावाकडे राहतो, पण ते होत नाही. म्हणजे मी नाही म्हणते सरळ, कारण तिथं कोणी नाही, काय नाही, एकटे काय करणार आहेत. आता कितीही झाले तरी त्यांचं शेत, त्यांचं घर म्हटल्यानंतर त्यांना ते असं वाटतं की आपलं घर नेहमी व्यवस्थित राहावं. पण कसं असतं माहिती आहे का, एक गोष्ट आपण हे करायला गेलो तर हातातून दुसरी गोष्ट सुटणारच आहे. एकाच टाईमला तुम्ही सगळ्याच गोष्टी हँडल नाही करू शकत. मुंबईकडे राहायचं असेल तर गावाकडे दुर्लक्ष होणार, गावाकडे राहिलं मुंबईकडे ठीक आहे, अशा गोष्टी होणारच. पण कुठल्या ना कुठल्या गोष्टी आपण समतोल साधून चालू शकतो, इकडे थोडंसं बघून तिकडे थोडंसं बघून. ते नाही जरा कमी, ते हेच वापरत तेच म्हटलं मी, लहान मोठे असते ना तसं वाटतं. तेच नाही ना.
उन्हाळी सुट्ट्या लागल्या की मुंबईवरून सगळेच गावी येतात. तर माझे चुलते जे आहेत तर त्यांचे सगळे लोक आले होते. मग थोडा वेळ आम्ही बसलो, त्याच्यानंतर बोलकेवाड्याला निघालो. तिथे ताईंच्याकडे तांदळाची गठली द्यायची होती, प्लस ताईंच्या इथे थोडा वेळ थांबून आम्ही आलो. तर अशा रीतीने उंबरठा पूजनचा जो आमचा कार्यक्रम होता तर तो पार पडला. सुतक लागले त्याच्यामुळे ताई येऊ शकल्या नाहीत आणि तन्वी अक्षय पण येऊ शकलेले नाही आहेत. मग आता तिथं भेटले, काही तांदळाची गठली वगैरे ठेवायची होती. म्हटलं तर इकडं सचिन पण भेटतील म्हटलं, तर तिथून आता निघालो आहे. बाबा पण आता जाणार आहेत मुंबईला ताई वगैरे जेवणाची, कारण इथं पावसाची ते काही तिकडं कोवाडला येणार नाही. प्लस इकडं ताई पण आता निघणार आहेत मुंबईला जायसाठी. आणि वास्तुशांतीच्या आहे ना आम्ही सगळे तयारी करून आलेलो. मग बाबांना पण म्हटलं तुम्ही तिकडेच थांबा महिनाभर, कारण जेवणा खाण्याची काही सगळी सोय आहे. आणि शेतात पण ते थांबतो म्हणून खूप लागलेले, पण नाही म्हणून सांगितलं, बिलकुल नाही, जावं लागेल मुंबईला. तिकडं निवांत राहतील, जेवणा खाण्याचं मला पण टेन्शन राहणार नाही. आणि हे पण असतील तिकडे थोडे दिवस, त्याच्यामुळं व्यवस्थित होईल सगळं. आणि हे धामणं घेऊन आलं तिथं. आम्ही लहान असताना तिथंच खालच्या साईडला लागते, मग खाल्ल्यात. आता चालले गोव्याला, हे पण एक थांबणार आहेत 2-3 दिवस, त्याच्यानंतर परत त्यांचं ट्रिप आहे. घरातलं थोडं काम बघून आलो, तिथं अजून त्यांना रिक्वेस्ट करून आलोय की जेवढा लवकर होईल तेवढा लवकर प्लीज संपवा म्हणून. आता बघू कधी कधी होते. आता पुढच्या महिन्यातच वास्तुशांतीचा मुहूर्त घेतलाय. सो आजचा दिवस छान गेला, मस्त गेला. थोडा असं गडबड होती. एक तर आम्हाला भज्जी आज मिळाली, कारण आज भरपूर लग्न होते, लग्नांचेच सगळे बिझी होते भज्जीचे मुहूर्त. त्याच्यामुळे आम्ही स्वतःहूनच, म्हणजे आम्ही ज्यांच्याकडून उंबरठा घेतलाय तर त्यांनी जसा विधी सांगितला होता तर तशा पद्धतीने आम्ही केलं. पूजन झाले. परत वास्तुशांतीच्या वेळी होतंच उंबऱ्याचं पूजन, तर ते पण तेव्हा होईल परत. छान होतं. चला आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.